नमस्कार, केके न्यूज मध्ये स्वागत आहे। आज दुपारनंतर सकाळपासून ऊन होतं, मात्र दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटाबरोबरच जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। अक्षरशः ढगफुटी सदृश्य असं जे पाऊस होता तो आज पाऊस आपल्याला पाहायला मिळालेला आहे। एकूणच जर बघितलं तर कोल्हापूर शहरातील विविध सखल भागांमध्ये पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे। या पावसातून वाहनधारक जे आहेत ते वाट काढताना दिसत आहेत। मात्र जो विजांचा कडकडाट झाला यामुळे एक घबराटीचं वातावरण जे होतं ते कोल्हापूर शहरवासियांमध्ये पाहायला मिळालं। त्यामुळे रस्त्यावरची वर्दळ जी होती ती वर्दळ थांबलेली आहे। अगदी कमी प्रमाणात रस्त्यावर वाहतूक होताना दिसते। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची। मी सध्या कोल्हापूर शहरातील जनता बाजार चौकामध्ये आहे आणि या चौकामध्ये आपण बघू शकताय की मोठ्या प्रमाणात या चौकामध्ये पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यातूनच वाहनधारक वाट काढत आहेत। गेल्या काही दिवसांपासून पावसाने मोठी विश्रांती घेतली होती, मात्र या विश्रांतीनंतर आता पाऊस जो आहे सकाळपासून उन्हाचं वातावरण होतं, त्यानंतर आज दुपारी ढगाळ वातावरण झालं आणि सायंकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस जो आहे तो कोल्हापुरात कोसळण्याला सुरुवात झालेली आहे। एकूणच आज शहराची काय परिस्थिती आहे आपण थोड्याच वेळात बघणार आहोत। आता आपण या जनता बाजार चौकामध्ये बघतोय की पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे आणि नाले देखील आता तुडुंब भरून वाहत आहेत। हवामान विभागाच्या वतीनं 2 दिवस कोल्हापूर शहराला जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला होता, मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल असं कोणालाही वाटलेलं नव्हतं। मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी साचलेलं आहे। वाहतूक काही काळ खोळंबल्याचे चित्र देखील पाहायला मिळते। पाण्यातून वाट काढताना नागरिकांची कसरत होताना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह मी सद्दा मालिक, केके न्यूज कोल्हापूर। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।